श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या खोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा मात्र कायम उघडा असतो। अपेक्षा स्वामींपासून ठेवा, इतर लोकांपासून नको। अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल स्वामी सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर ते मार्ग दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर ते पुसतील। फक्त स्वामींना आतरतेने साथ घाला। श्री स्वामी समर्थ। येत्या 14 डिसेंबरला दत्त जयंती आहे। या काळामध्ये जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात। कारण की या काळामध्ये दत्त तत्व 1000 पटीने जागृत असते। त्यामुळे आपण जी काही सेवा करू ती सेवा प्रभावी ठरते। बघा, मागच्या वर्षी देखील अनेक स्त्रियांनी, पुरुषांनी दत्त सेवा ह्या केलेल्या आहेत आणि त्यांचा अनुभव देखील त्यांना खूप चांगला आणि मोठ्या प्रमाणावर आलेला आहे। जर तुम्हाला सुद्धा अनुभव हवे असतील तर तुम्हीही दत्त महाराजांची किंवा स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायला हवी। आता प्रत्येकाला सेवा करणं शक्य नसतं, कारण घरामध्ये लहान बाळ असतं, कामानिमित्त, नोकरीनिमित्त बाहेर जावं लागतं। इच्छा असताना देखील सेवा करता येत नाही। या कामांमुळे आपल्याला सेवा करणे जमत नाही। बघा, प्रत्येकाला, स्वामी भक्ताला, दत्त भक्ताला गुरुचरित्र पारायण हे करू वाटतेच, कारण गुरुचरित्र पारायणाचे तेवढे महत्त्व देखील आहे। बघा, आपल्याला गुरुचरित्र पारायण संपूर्ण करणे शक्य होत नाही, तर आपल्याला या दत्त जयंतीच्या कालावधीमध्ये अशी एक सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्यफळ मिळेल। आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येईल आणि आपल्या देखील इच्छा पूर्ण होतील। तर कोणती सेवा करावी हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बाजूला असणारे बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती असे माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। बघा, अशी कित्येक लोक आहेत की त्यांना असं वाटतं की सेवा करून काय होणार आहे, मी सेवा केली तरी माझी इच्छा पूर्ण झाली नाही, आपल्यावर जी संकटे यायची आहेत ती येतच आहेत। पण वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही तो थांबवता येत नाही। कर्माचे भोग हे भोगूनच संपतात। भक्ती केल्याने संकट येणार नाही असं नाही, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र कमी करता येऊ शकतो। जसं की जिथे हात जाणार होता तिथे बोटावर निभावलं। पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं। स्वामी भक्ती आपली श्रद्धा व विश्वास अतूट असला पाहिजे। आता अगदी तुम्ही कोणतीही सेवा करा, स्वामी चरित्र सारामृत पठण करा किंवा तारक मंत्राची सेवा करा किंवा गुरुचरित्र पारायण करा, पण आपला विश्वास हा अतूट असला पाहिजे। आपली एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तर आपण स्वामी महाराजांसमोर रडतो, त्यांच्यासोबत भांडतो, पण खरं तर ते आपलं चांगलंच बघतात। एखादी गोष्ट आपल्यासाठी चांगली असेल तर ती आपल्याला नक्कीच देतात किंवा त्या गोष्टीसाठी उशीर लागत असतो, किंवा एखादी गोष्ट जी आपल्यासाठी आत्ता चांगली आहे पण पुढे जाऊन ती जर आपल्यासाठी वाईट असेल तर स्वामी महाराज ती गोष्ट आपल्याला कधीही देत नाही। त्यामुळे विश्वास हा तुम्ही अतूट ठेवा, तुमची इच्छा, मनोकामना जरूर पूर्ण होईल। आता आपल्याला गुरुचरित्रामधील एक अध्याय पठण करायचा आहे, तर तो म्हणजे गुरुचरित्रामधील 9वा अध्याय आपल्याला पठण करायचा आहे। तर हा पठण कसा करावा, याचे काही नियम आहेत का, हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे शेअर करणार आहे। गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्यामुळे एखाद्या गंभीर घटनेतून बाहेर पडण्याचा आपल्याला मार्ग सापडतो अशी मान्यता आहे। या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे व्याधी, आजार याच्या वाचनाने नष्ट होतात आणि मनुष्य दुःखमुक्त होतो।
घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं व घरामध्ये आनंद चैतन्याचे वातावरण निर्माण होते। पितृदोष वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात। विशिष्ट समस्या जसे लग्न, करिअर, त्यानंतर नोकरी, शिक्षण यामध्ये वारंवार येत असणाऱ्या अडचणींवर उपाय मिळतो। कुंडलीतील ग्रह, पितृदोष, प्रारब्ध दोष या सगळ्यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय आहे असे जाणकार सांगतात। बघा, आता गुरुचरित्र पारायण करणे शक्य असेल तर ते आवर्जून करा, परंतु गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर गुरुचरित्रामधील 9वा अध्याय आपण पठण करायचा आहे। तर हा अध्याय कधीपासून पठण करायचा आहे? आपण 21 दिवसाची सेवा करू शकता किंवा 11 दिवसांची सेवा केली तरी देखील चालेल। आता तुम्ही जी पण सेवा सुरू करणार आहात म्हणजे 21 दिवसांची किंवा 11 दिवसांची, त्याआधी आपल्याला संकल्प घ्यायचा आहे। मी एवढ्या दिवसांची सेवा करणार आहे असा संकल्प करायचा आहे। त्यासाठी एक नारळ आणि खडी साखर घ्यायची आहे आणि हे घेऊन आपण स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा केंद्रामध्ये जायचं आहे किंवा दत्त महाराजांचं जे मंदिर आहे तिथे जरी गेला तरीही चालेल। त्यानंतर तुमची इच्छा, मनोकामना स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना सांगायची आहे। अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपली इच्छा स्वामी महाराजांना सांगावी। आणि तुम्ही कोणती सेवा करणार आहे? मी गुरुचरित्र पारायण करणार आहे किंवा स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करणार आहे किंवा गुरुचरित्रामधील हा अध्याय पठण करणार आहे, जे काही आहे ते आपण स्वामी महाराजांना सांगायचं आहे। त्यानंतर नारळ आणि खडीसाखर आपण तिथे ठेवायचं आहे आणि घरी यायचं आहे। घरी आल्यानंतर आपल्याला संकल्प घ्यायचा आहे। त्यासाठी उजव्या हातामध्ये एक फूल घ्यायचं आहे, त्या फुलांवरती 2 पाळ्या पाणी घ्यायचं आणि आपलं नाव, गोत्र, आपण कोणती सेवा करणार आहोत, किती दिवसांची सेवा करणार आहोत हे स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि ते पाणी आपण तांबणामध्ये सोडायचं आहे। तुळस सोडून कोणत्याही झाडाला तुम्हाला ते पाणी घालायचं आहे। आता गुरुचरित्रामधील 9वा अध्याय आपण पठण करायचा आहे। त्यासाठी देवघरामध्ये आपण पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करायचा आहे, आसन घेऊन बसायचं आहे आणि गुरुचरित्रामधील रोज 9वा अध्याय तुम्ही पठण करायचा आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक निश्चित वेळ तुम्ही ठरवायची आहे। मग ही सेवा तुम्ही सकाळी करू शकता। सकाळी जर तुम्हाला नाही वेळ मिळाला तर तुम्ही सायंकाळी 3 संजेच्या वेळी देखील ही सेवा करू शकता। फक्त दुपारी 12 ते 12:30 या कालावधीमध्ये सेवा करायची नाही। ही वेळ दत्त महाराजांच्या व स्वामी महाराजांच्या भिक्षेची वेळ असते, म्हणून आपल्याला ती वेळ सोडून सेवा करायची आहे। अगदी घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी देखील चालेल। आई, बाबा, ताई, दादा, आजोबा, आजी, तुमच्या घरातील मुलं देखील ही सेवा करू शकतात। परंतु मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये तुम्ही ही सेवा करू शकत नाही। मासिक धर्माचे जे काही तुमचे 5 दिवस आहेत त्या दिवसामध्ये तुम्ही हा अध्याय पठण करायचे नाही। पुढे 5 दिवस ही सेवा तुम्ही वाढवू शकता किंवा मध्ये जर सुतक आलं तर हे दिवस आपल्याला गृहीत धरायचे नाही। त्यानंतर पुढे जे दिवस तुम्ही ज्या दिवसांची सेवा बोललेली आहे 11 दिवस किंवा 21 दिवस हे तुम्हाला कंटिन्यू करायचे आहे। आता बघा, तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नसेल तर अशा महिलांनी व पुरुषांनी एक श्लोकी गुरुचरित्र पठण करायचं आहे। आपण एक श्लोकी गुरुचरित्र पठण केलं तरी संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ आपल्याला मिळते। आता एक श्लोकी गुरुचरित्र हे तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही ही सेवा करू शकता। सकाळी देखील करू शकता किंवा सायंकाळी केली तरी देखील चालेल। आता ही सेवा करण्यासाठी आपण अगोदर संकल्प घ्यायचा आहे, त्यानंतर तुम्ही 21 दिवसाची किंवा 11 दिवसाची सेवा करू शकता। आता सेवा करण्यापूर्वी देवघरामध्ये आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, त्यानंतर आसन बसायला घ्यायचं आहे। बघा, कोणतीही सेवा ही दिवा प्रज्वलित करून केली जाते आणि आसनाशिवाय कोणतीही सेवा करू नये, कारण आपण जीही सेवा करतो ती धरणी मातेला जाऊन मिळते। त्यामुळे आपल्याला आसन बसायला घ्यायचं आहे, त्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे। आता एक श्लोकी गुरुचरित्र हे जे आहे ते अत्यंत साधे आणि सोपे आहे। दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपीठापुरी, त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती, करंजा ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला, विलुवडीचे ये संगमा,
तेथुनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा। या सेवेसाठी तुम्हाला जास्तीत जास्त 15 मिनिटे किंवा अर्धा तास लागू शकतो। आता तुम्हाला म्हणणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबला लावून श्रवण देखील करू शकता। पण आपण ही सेवा जर केली तर आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे पुण्यफळ मिळेल व आपली इच्छित मनोकामना जी आहे ती पूर्ण होत असते। पण आपण जी ही काही सेवा करणार आहोत त्या सेवेमध्ये आपल्याला गॅप पडू द्यायचा नाही। दिवस सेवा केली मग दुसऱ्या दिवशी करायची नाही, परत तिसऱ्या दिवशी करायची, तर असं अजिबात करायचं नाही। आपल्याला रोज ही सेवा करायचीच आहे। आता ज्यांच्याकडे वेळ नसेल स्वामी सेवा करण्यासाठी तर अशांसाठी एखाद्या व्यक्तीला स्वामी सेवा करण्यासाठी मार्ग दाखवायचा आहे। मग तुम्ही त्या व्यक्तीला स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ देऊ शकता किंवा गुरुचरित्र पारायण हा ग्रंथ खरेदी करून दिला तरी देखील चालेल। त्या व्यक्तीने तो ग्रंथ वाचला तरी देखील त्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असते। पण अशाच व्यक्तीला तो ग्रंथ द्यावा जी व्यक्ती तो ग्रंथ वाचू शकते। सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे। कारण एकदा स्वामी महाराजांना मांडलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज स्वतः घेतात आणि तो समोरचा माणूस जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही न कळत तुम्हाला त्याचा आत्मा आशीर्वाद देतो। त्यामुळे तुम्ही ही देखील सेवा करू शकता। आता बघा, ज्यांच्याकडे वेळ नसेल करण्याची खूप इच्छा आहे मग अशा व्यक्तींनी फक्त श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप केला तरी देखील चालेल। फक्त एवढंच मात्र की रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसा जसा जप वाढत जातो तशी परिस्थिती देखील सुधारत जाते व 6 लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते। या जपामुळे पैशाचे मार्ग तर मिळतातच परंतु संततीविषयीच्या समस्या देखील सुटतात। मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते। इतकेच नव्हे तर पुढे घडणाऱ्या घटनांची प्रचिती देखील अगोदरच समजायला सुरुवात होते। जणांचा सहवास घडतो, धार्मिक ग्रंथांचे वाचन होते, चेहऱ्यावर दैवी चैतन्य दिसून येते। असा हा सुलभ आणि सोपा सेवा मंत्र आहे, तो आपण सर्वांनी करावा अशी माझी विनंती आहे आणि मनापासून इच्छा आहे। आणि तुम्हाला ही कळकळीची विनंती आहे, अगदी आपण स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असू तरी देखील या स्वामी समर्थ नामाचा षडाक्षरी मंत्राचा जप करत राहिलं पाहिजे किंवा इतर कोणतंही काम करता करता तुम्ही श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जर जप सुरू ठेवला तर त्याचे अत्यंत चांगले फायदे तुम्हाला दिसून येतील। तुम्हाला जर जप करणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबला लावून द्या आणि श्रवण करा, त्यात देखील मोठी ताकद आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि त्यांना देखील या माहितीचा उपयोग होऊ द्या। चला तर मग हा आजचा व्हिडिओ इथेच संपवते। उद्या अशाच छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त।